स्वारगेट बस स्टँड म्हणजेच पुण्याचं अगदी मध्यवर्ती बस स्थानक, गर्दीने तुडुंब भरलेलं ठिकाण. पहाटे किंवा अगदी रात्रीही तुम्ही इथे गेलात तरीही हे ठिकाण तुम्हाला निर्मनुष्य असं कधीच दिसणार नाही. या बस स्थानकातून महाराष्ट्रभर बसेस जातात. अगदी पीएमटी बस स्थानक सुद्धा तिथेच आहे. प्रायव्हेट बसेस पण तिथेच उभ्या असतात आणि आता मेट्रो स्टेशन सुद्धा तिथे खुलं झालंय. रिक्षा, फळ विक्रेते आणि खाण्यापिण्याच्या गाड्यांची इथे रांग लागलेली असते. मिनिटाला इथे बस येत असतात. अशा ठिकाणी 26 वर्षीय तरुणीवर पहाटेच्या अंधारात शिवशाही बसमध्ये अत्याचार होतो. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे शहर हादरतं. पोलीस प्रशासनावर, सुरक्षा व्यवस्थेवर अनेक आरोप होतात. नेते मंडळी सवाल उपस्थित करतात. महिला आंदोलन करतात. त्यातच अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा 72 तासांनंतर पकडला जातो. त्याचा जबाब नोंदवला जातो आणि त्यातून समोर येते खळबळजनक माहिती. असं काय सांगितलंय या आरोपीने? ही तरुणी आणि आरोपी पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखायचे का? जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी. स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पुणे न्यायालयाने 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शिरूर मधून त्याला अटक करण्यात आली आणि पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. या प्रकरणात आरोपी सोबत आणखीन साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे. तसंच या प्रकरणातील आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा आहे. त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती. पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडेची चौकशी करण्यात आली. त्यात त्याने आम्ही महिनाभरापासून एकमेकांना ओळखत होतो. आम्हा दोघांची ओळख ही स्वारगेट बस स्टँडवरच झाली आणि आमच्यामध्ये पैशांचा व्यवहार झाला. मी तिला 7,500 रुपये दिलेले आहेत अशी धक्कादायक माहिती दत्ता गाडे यांनी दिली आहे. दरम्यान ही ओळख कशा स्वरूपाची होती, नेमकं कधी झाली आणि पैशाचा व्यवहार कशा प्रकारे झाला यावर आरोपीने जास्त माहिती दिलेली नाही. या संदर्भात अजून सुद्धा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पण आरोपीचं म्हणणं आहे की मी तिला काहीही जबरदस्ती केली नाही. ती तिच्या मर्जीने बसमध्ये चढली. मी पळून गेलो नव्हतो. माझ्यावर गुन्हा दाखल होईल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. मी माझ्या गावी निघून गेलो होतो. पण गुन्हा दाखल झाल्याचं कळाल्यावर मी घाबरलो. दत्तात्रय गाडेने आत्महत्येचा प्रयत्न केला पण दोरी तुटली, यामुळे तो वाचला असल्याची माहिती सुद्धा समोर आली. यानंतर आरोपीची प्राथमिक आरोग्य तपासणी झाली. त्याच्या गळ्यावर मार्क्स आहेत. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं गेलं. दोरी तुटली आणि लोकांनी घटनास्थळी जाऊन त्याला वाचवल्याने त्याने आत्महत्या केली नसल्याचं बोललं जातंय असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे त्याने अटक होण्याआधी आत्महत्येचा प्रयत्न खरंच केला होता का अशा चर्चा सुद्धा सुरू झाल्या. दुसरीकडे आरोपी गाडेच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की सदर तरुणी ही मोठ्याने ओरडू शकत होती. डिफेन्ससाठी लोक बोलवू शकत होती. मात्र यामध्ये कोणतीही जबरदस्ती झालेली नाही. तिने वाचवा वाचवा असं सुद्धा म्हटलं नाही. न्यायालयाने दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आम्ही आरोपीला विचारलंय की सत्य घटना काय आहे. यावेळी त्याने सांगितलं की गाडीमध्ये अगोदर ती चढली, त्यानंतर मी गेलो. आमच्यामध्ये जे झालं ते दोघांच्याही संमतीने झालं. न्यायालयामध्ये सरकारी वकिलांनी काही युक्तिवाद केला आणि ते म्हणाले की आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यांपैकी 5 गुन्ह्यामध्ये तक्रारदार या महिलाच आहे. त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते सुद्धा स्पष्ट होतं. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपी सराईत असल्यानं त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेलं आहे का हे तपासायचंय. त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काही जण त्याच्यासोबत आहेत का हे सुद्धा तपासायचे असं वकिलांनी सांगितलं. या प्रकरणाच्या सखोल तपासणीसाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे. सरकारी वकिलांनी याआधी गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणामध्ये सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत.